सर्वांना जय शिवारी. नमस्कार मित्रांनो, आज आपण यवतमाळच्या विश्रामगृह भवनात आहोत आणि आज आपल्याला योगायोगाने दीपचंदजी शेंडे जे राष्ट्रीय मांगारोडी समाजाचे संघटनेचे युवा अध्यक्ष आहेत यांचं आपल्याला आज इथे यवतमाळला आगमन झालं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राष्ट्रीय मांगारोडी समाज संघटन क्रांती सेनेचं जे त्यांनी एक संघटन तयार केलेलं आहे त्या संघटनेचे उद्देश आणि त्या संघटनेचं काय कार्य आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी पहिले सुरुवातीला आपण त्यांचा परिचय आणि त्यांचा अल्पसा असा त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांची आपण छोटी मुलाखत घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण पहिले आपला परिचय द्यावा. मी दीपचंद शेंडे. प्रामुख्याने मी एक कराटेचा खेळाडू आहे. नंतर मी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती टीचर बनलो. महाराष्ट्राच्या पोलिसांना कराटेचं प्रशिक्षण दिलं. 10,000च्या वर महिलांना आणि 25,000च्या वर विद्यार्थ्यांना, अशा 50,000च्या वर महिला पुरुषांना मी प्रशिक्षण दिलं. महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन मला मुंबईला बोलवलं, नागपूरला बोलवलं, त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये ट्रेनिंग द्यायला लावलं. ते झालं. शाळेमध्ये कराटेचं मी ट्रेनिंग देत असतो आणि एक समाजाचा मुख्य घटक असल्यामुळे समाजाची जे ऋण माझ्यावर आहे त्याचं हे ऋण फेडता तर येणार नाही, पण आपण समाजाची एक जबाबदारी म्हणून मी समाजाची कामं करण्यासाठी निघालो आहे. तर ज्या तुम्ही संघटना सांगितल्या आणि संघटना काय उद्दिष्ट आहे बघा, भारतातली कुठली संघटना असो भारतातली कुठली संघटना असो, उद्दिष्टांचं स्वरूप हे वेगळं वेगळं असू शकते, पण सगळ्याच संघटनाची उद्दिष्ट आणि ध्येय एकसारखीच असतात. तर मी प्रामुख्याने युवाचं हे जबाबदारी माझ्याकडे आहे. जी तरुण पिढी आहे, जी विद्यार्थी जीवनयापन करते, सामाजिक जीवनयापन जे करतात ते समजा संपूर्ण समाज झाला, पण जे विद्यार्थी आणि शैक्षणिक जे जीवनयापन करतात, विद्यार्थीची जी एक एज असते, ती एक वय असते, त्या वयापर्यंत माणूस विद्यार्थी असतो. आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर IAS आज जर बनला असेल तर कालपर्यंत तो विद्यार्थी असतो. बरोबर. तर त्या वेळेपर्यंतची जी समाजाची अवस्था आहे, त्या समाजाच्या अवस्थेमध्ये आपण समाजाला काय दिशा देऊ शकतो, दिशा मी माझं काय देणार आहे, पण खरं जर पाहिलं तर आपलं कुठंतरी मार्गदर्शन आणि तुम्हाला समजा सपोर्ट करायचा आहे, मला तुम्हाला साथ सहकार्य करायचं आहे, तर मी सहकार्य करण्यासाठी तयार आहे. आणि हा जो तुम्ही मला परिचय विचारला, खरोखर खऱ्या अर्थानं माझे जे समाजबंधू आहेत, उत्तमजी मानकर आणि नागेशजी मानकर, ह्या लोकांनी चांगलं काम केलं आणि त्याची प्रेरणा विद्यार्थी आणि इतर समाजाची लोक घेत होती. महिला असो, पुरुष असो, युवक असो, युवती असो, ह्या लोकांच्या प्रेरणाने हे सगळे लोक काम करायचे. आणि मी समाजाचा एक चांगला घटक असल्यामुळे आणि एक मनावर चांगलं वाटत नाही, पण फेमस हस्ती असल्यामुळे मग माझं कर्तव्य काय बनतं, मग मला असं हे करायला भाग पडला. सर, खूप सुंदर असा तुमचा परिचय आहे आणि तुमचा संघर्षसुद्धा खूप जबरदस्त आहे. पण सर, मला एक असं म्हणायचं आहे की गेल्या 70-80 वर्षापासून मांग गारोडी ही जात आपली महाराष्ट्रामध्ये वास्तव करीत आहे. आणि मला तरी असं म्हणायचं आहे की मांग गारोडी हा जो समाज आहे, हा समाज महाराष्ट्रातच नसून तर ऑल इंडियामध्ये समाज हा पाहावयास मिळतो. परंतु जिथे आपण गेलो तिथे आपल्या समाजाची जी स्थिती आहे, जी विचाराची शैली आहे, जी शैक्षणिक पात्रता आहे, ती आपली अशी ढासाळलेली आहे. याच्यावर काय बोलायला? तुम्ही कारणच विचारलं खरोखर म्हटलं तर. आणि तुम्ही बोललेत की महाराष्ट्रामध्ये मागील 75-80 वर्षापासून वास्तव्य करत आहे. खरं जर पाहिलं तर मांग गारोडी समाज जेव्हापासून महाराष्ट्र बनलेला आहे तेव्हापासून वास्तव्य असं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस मांग गारुडी समाजाचा उल्लेख मिळतो. आणि त्याच्या अगोदर ती कुठली तरी कुणाचं तरी मूल बाळ असेल तर आपले IAS वगैरे जे आहे, अँथ्रोपॉलॉजी रिपोर्ट जी आहे, मानव संसाधन जे केंद्र आहे त्याच्यामधली जी रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या अनुसार मातंग समाजाचीच एक जात मांग गारुडी आहे, म्हणून त्याला SC वर्गवारीमध्ये टाकलं गेलं. आणि छत्रपती बोला. मला असं म्हणायचं आहे की जसं मातंगातला जसं मांगारोडी ही उपजात म्हणून मातंगाला टाकलं गेलं असं आपण म्हणताय, परंतु असा कुठेही शासनाच्या JRमध्ये उल्लेख नाही. ठीक आहे. आणि मांग गारोडी ही जात स्पेशली 47 म्हणजे 47वर नमूद आहे.
गव्हर्नमेंटच्या जी आरनुसार. आणि ज्यावेळेस जी आरनुसार 47वर नमूद आहे, याचा अर्थ असा झाला की मांग गारोडी ही स्वतंत्र जात आहे. ठीक आहे ना. म्हणजे मातंग या जातीचा आणि मांग गारोडी या जातीचा कुठलाही संबंध येत नाही. ठीक आहे ना. तर या संदर्भात आपण काय बोलताय? बघा, वेगळ्या वेगळ्या इतिहासकारांची वेगळी थेअरी आहे. मी जर PhD करतो समाजावर, प्रत्यक्ष मांग गारुडी समाजावर, बरोबर, तर मी तथागत गौतम बुद्ध 2500 वर्ष अगोदर जे झाले आहे त्यामधले प्रसेनजीत जो राजा आहे तो या महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या मधामध्ये जी आपली तुंगभद्रा नदी आहे तिथे त्यांचे शिलालेख मिळतात आणि त्यांचा उल्लेख तिथं मिळतो. त्यानंतर गौतम बुद्धांच्याच सूत्रामध्ये प्रकृती नावाची एक मातंगी म्हणजे शूद्र मुलगी होती, त्या मुलीचाही उल्लेख येतो. रामायणामध्येही मतंग ऋषीकडे असलेली शबरी, जिचे उष्टे बोरं आपल्या प्रभू रामचंद्रांनी खाल्लेत, तिथंही उल्लेख येतो. करोडो वर्षापासूनचा जो इतिहास आहे. जर समजा मला विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, तर मी याच्या उत्तरामध्ये पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की मी कोणाचा तरी एक बाळ असेल. मातंग जात मांग गारुडी जात लागण्याच्या अगोदर मी कुठेतरी कोणाचा तरी मुलगा असेल, कोणाचा तरी एक अपत्य असेल, कोणाची तरी मी वंश असेल. तर ह्या वंशानुगत चालत आलेल्या आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या पेशवाई जेव्हा आली ह्या जाती, तेव्हा आपल्या कमीत कमी 1000 जाती होत्या. आज 6743 जातीमध्ये आपल्या विभागल्या गेला आहे. सर, मला कसं म्हणायचं आहे की आपण हा विषय जास्त लांबवण्यापेक्षा आपण आपल्या मुद्द्यावर नेमकं कसं आहे की आपल्या समाजामध्ये जसं आता तुम्ही बोललात मला की बाई पेशवाई होतं, मुघलाई होतं, प्रभू रामचंद्र जे आलेत, शबरी जे आले, मातंग ऋषी आले, ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक झाल्या, होऊन गेल्यात. आणि हा अभ्यास या समाजाने सध्या तरी केला नाही. कारण आपल्या समाजामध्ये ना शिक्षणात कोणी हुशार आहे, ना आपल्या समाजात कोणी लेखक आहे, ना शाहीर आहे, ना वकील, ना साहित्य नाही. मग या साहित्य नसल्यामुळे कदाचित या समाजाची ही दुर्दशा झाली असेल का? बघा, मी आज मागासलेला आहे याचं खापरं इतरांच्या डोक्यावर फोडणं ही माझी कमजोरी आहे. आज संविधानाने मला 13% आरक्षणामध्ये वर्गवारीत टाकलं आणि सामाजिक आरक्षणाच्या सोबत मला सामाजिक संरक्षण पण दिलं. मला कोणी माझ्या जातीगत व्यवहाराने शब्द ठेवून बोलू शकत नाही, मला बोट दाखवू शकत नाही. ॲट्रॉसिटीचा कायदा आणला. मी पायाभूत मालकाचा घटक असल्यामुळे मला घरकुल द्यावं, माझ्या जातीला घरकुल द्यावं, माझ्या जातीला घरकुलाचा जमिनीचा पट्टा द्यावा, माझ्या जातीला कनेक्शन नळाचं द्यावं, कमी पैशामध्ये गॅसेचं कनेक्शन द्यावं, ह्या सगळ्या सुविधा असताना मग मी कशाला मागे राहतो? मला समाजाला आणि तुम्हाला पण हे सांगायचं आहे की शासनाने शिक्षा अभियान जे आलं आहे, सब पढो सब बढो, सर्व शिक्षा अभियान, निःशुल्क पुस्तकं वाटप आहे, सगळं टीचर आहे, आपले गणवेश देतात, बूट्स वगैरे देतात. आपण शाळेत किंवा शिक्षणात किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षांमध्ये आपल्या मुलाबाळां किंवा आपल्या ज्या परिवार, मी जसा जो माझं कुटुंब मी पाळतो त्यावर जर माझं दुर्लक्ष झालं असेल तर त्याचं कारण ते आहे. खरं सांगितलं सर. पण आता आपण आपल्या उद्देशाकडे वळू की आपल्या राष्ट्रीय क्रांतिकारी मांग गारुडी सेनेचे जे उद्दिष्ट आहेत हे नेमके कसे आहेत? म्हणजे हे कुठल्या उद्देशाला घेऊन हे संघटन समोर चाललं आहे आणि यात जे युवक आहे, जो समाज आहे, तो कसा सहभागी होईल? एक आमिष असते की नाही, की हे दाखवलं की आपण लोक येतात. जसं मोदीजी आ रहे, तो मोदीजी आ रहे, तो एक मोदीजी एक आयडल है, तो मोदीजी को देखने के लिए पब्लिक आ रही, ठीक आहे ना. तर तसंच आपल्या संघटनला पाहासाठी तर लोक येतील ना, आपल्याशी जॉईन व्हायसाठी. तर आपल्याजवळ ते उद्देश आहेत ना, तर ते उद्देश आपण समाजासमोर पब्लिश करावेत. तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की माझ्याकडे काय अट्रॅक्शन आहे, माझ्याकडे लोक अट्रॅक्ट का होतील. पण माझा उद्देश असा नाही. राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेचा असा काही उद्देश नाही. आतापर्यंत ज्या काही संघटनांनी समाजासाठी संघर्ष केला आहे त्याला सलाम आहे. आणि कुठंतरी कमी पडली ती कमी माझ्याने पूर्ण होऊ शकते काय? मी माझ्या एरियामध्ये जे काम करतो, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा ते काम कोणीही दुसरं चांगल्या प्रकारे करू शकत नाही. म्हणून राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना त्या एका सिस्टमने, एक तंत्र स्तरावर काम करत आहे.
म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की आपण 3 विषयावर काम करत आहात, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. हां, आणि राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक, तर यातल्या 2-3 जे मुद्दे आहेत, जसं सामाजिक झाला, राजकीय झाला आणि आर्थिकसुद्धा झाला. पण मला काय असं वाटतं की आपण शैक्षणिकवर जास्त भर द्यावा. वाटतंय बघा, जेव्हा गाडा चालतो 4 चाकाचा, एखादं चाक कधी कधी पंक्चर होत असतं, पण त्याच्यासाठी आपल्याला पर्याय आहे. पण पंक्चर झालेले 60, 70, 80 वर्ष. हां, मी सांगतो बघा, आपल्यासाठी पर्याय आहे. तर आपण, मला जेव्हा चालता चालता एखाद्या पायामध्ये काटा लागला तर आपण 2 पावलं मागे थांबतो. तर आमची जे समाजाची जी गती आहे ती 4 पावलांनी 5 पावलांनी मागे आहे. आणि जर मी पुन्हा सांगतो, जर मी याचं खापरं दुसऱ्याच्या याच्यावर ठोकेल तर त्याची ती माझी चुकी आहे. पण हम कहीं भी कम नाही आहे. माझ्यामध्ये संघटना जी आहे कुठेही कमी नाही आहे. आणि जिथं जिथं संघटना गेली नाही पण समाज वास्तव्य करतो आहे, तिथं तिथं ही संघटना जाण्याचा प्रयत्न करते आहे आणि प्रयत्न करीत आहे आणि गेलेत आहे. आता महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातसुद्धा वर्गीकरणाचा मुद्दा सुरू आहे आणि चांगला तापत आहे. तर ज्यामध्ये 59 जातीचा उल्लेख करतो. 59 जातीमध्ये अ ब क डचा जो विषय आता वर्गीकरणात टाकलेला आहे, तर यात मांगगारोडी ही एक जात आहे. ठीक आहे ना. पण सुरुवातीला मुद्दा हा उचलला मातंग समाजाने, बरोबर आहे, विष्णुभाऊ कसबेंनी, आणि त्यांनी हे पूर्ण जनमोर्चा रूपांतर केलं आणि त्यानंतर आपल्याला आता त्याची जाग आली. तर माझं असं म्हणणं आहे की आपण या जातीच्या लोकांनी या वर्गीकरणाला सपोर्ट द्यावा की विरोध करावा. मागील 22-25 वर्षापासून जे मी समाजाची निवेदनं बघत असतो, वाचत असतो, त्यामध्ये समाजाची जे आतापर्यंत जे पुढारी होते त्यांनी ही मागणी केली की SCच्या शेड्यूल कास्टच्या वर्गवारीमध्ये अ ब क ड अशा श्रेणीमध्ये वर्गवारी होण्यात यावी, ही मागणीच होती. पण मी जेव्हा सुरुवात केली तर आईच्या पोटातून बाळ शिकून येत नसतं. मलाही वाटत होतं की हे झालं पाहिजे. पण जेव्हा समाजाचा अभ्यास करता करता, माझं वैयक्तिक मत सांगतो मी, हां, माझं आता संघटना आणि समाज वेगळं, पण माझा अभ्यास आणि माझं वैयक्तिक मत सांगतो मी, की जर SCच्या वर्गवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जातीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये मांगगारुडी जात ही जर येत असते, तर आपण एक स्वतंत्र जात एका वर्गवारीत ठेवूच शकत नाही. होऊ शकते कदाचित 20 आणि 19 अ ब क असं 20 आणि 19 अशा होऊ शकतात. तेव्हाही आपण स्वतंत्र राहू नाही. आणि आपल्याच कॅटेगरीतल्या बांधवांनी अगोदर शिक्षण घेतलं, अर्धपोट जेवण केलं आणि आपल्या मुलाबाळांना शिकविलं. आणि 84पासनं तर क्लास 1 ऑफिसरचे कमिशनर किंवा कलेक्टर किंवा IAS ऑफिसर वगैरे बनवलं. त्या स्पर्धेमध्ये आपण आता त्यांची स्पर्धा करू शकत नाही. पण याचा दोष दुसऱ्याला न देता, ते शिकले तेव्हा आपण शिकायला पाहिजे होतं, ते शिकताय तेव्हा आपण शिकू शकतो. आणि ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार होतात, आपण का बरं तयार होत नाही, ही संकल्पना मनामध्ये पाहिजे आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की ही वर्गवारी व्हायला नको. म्हणजे आता समजा म्हणजे आता तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी तुम्हाला सांगतोय का हे समाजाला कळलं पाहिजे ना आपल्या, की वर्गवारी का नको. त्याच्या मागचं कारण बरेच लोक मग तुम्हाला म्हणतील की अरे मग हे म्हणतील ना की दीपचंद शेंडे तर आपल्या वर्गवारीच्या विरोधात चाललेत. हो, समाज तुम्हाला जोडणार नाही. पण मला असं म्हणायचं, व्यक्तिगत म्हणायचं आहे की जर समजा 59 जाती आहेत, 59 जातीला संविधानाने स्वतंत्रपणे 13% आरक्षण जर लागू केलं असेल सुरुवातीपासून, ज्यामध्ये आम्ही आलो नाही कारण आमची काही शिक्षणाची कमकुवत असल्यामुळे, परंतु आता जर आम्हाला अ ब क डमध्ये टाकलं तर त्याचं डिवायडेड बाय 4 होईल आणि 4 झाल्यानंतर 14.5 जाती एका गटात येतील 100%. आणि 14.5 जाती जर एका गटात आल्या आणि नंतर त्याला 4% भागलं तर आमच्या वाट्याला 0.4 बरोबर आहे की नाही, 0.4 किंवा 2 येईल, जे काय असेल. म्हणजे साधा आमच्या वाट्याला 1% येणार नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस आम्हाला 13% आरक्षण असूनसुद्धा आम्ही कुठला IAS बनवू शकलो नाही, एक साधा चपराशी नाही बनवू शकलो, हां, तर मग 0.2 आपण बनवू शकू का? नाही, ते तुम्हीच क्लिअर केलं आहे, तुम्हीच केलं क्लिअर आहे. कसं आहे की 13% आता आम्हाला समजा 13% म्हणजे 100%, 13 जागा म्हणजे 100%. त्या 13 जागासाठी आम्हाला धावपळ करू शकतो आम्ही, त्यासाठी आपली रनिंग स्पर्धा जी आहे ही चालू ठेवू शकतो. पण जेव्हा वर्गवारी होईल
100% जर होईल तर 0.2%साठीच धावावं लागेल. जेव्हा आमच्याकडे 13 टार्गेट आहेत, 13 टार्गेटपैकी आम्ही एकही जर आतापर्यंत हस्तगत केला नाही तर 0.2%पैकी 2 म्हणजे अर्धही नाही, अर्ध्यापेक्षाही कमी जेव्हा आमच्याकडे जेव्हा टार्गेट असतील, एम असतील, तर ते आम्ही काय करणार आहे. आणि ते हस्तगत केले तरी समाजाचा काही न्यायनिवाडा होऊ शकत नाही. पण यावर फक्त समाजाला जर समजा पुढे निघायचं असेल तर जसं आता उत्तमदादा मानकर आहेत, राष्ट्रीय संस्थापक आहेत, ठीक आहे, आपण दीपचंदजी शेंडे आहेत, जतनजी हातागळे आहेत, आणि तुमचा भरपूर मोठा म्हणजे पूर्ण इंडियामध्ये तुमचं हे संघटन पसरलेलं आहे. तर माझं म्हणजे मी खूप छोटा आहे, सांगायचं एक तात्पर्य असं आहे की बा आपण जर समजा ही वर्गवारी झाली तर कदाचित हे खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून हा इंटरव्ह्यू घेण्याचं महत्त्व होता की उद्या चालून आपले लोक थोडे अशिक्षित आहेत, त्यांना हे कळत नाही की आपल्याला कुठं जायचं आहे, त्यांना हे माहीत नाही की कुठला झेंडा घ्यायचा आणि कोणाच्या पाठीमागे जायचं, ठीक आहे ना, कारण अज्ञानी आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आपण जास्तीत जास्त भर कशावर द्यावा. बघा, आम्ही आता SC वर्गवारीत येतो, बौद्ध समाज बांधव आमचा आहे मानून जाणून घेतो, मातंग समाजाचेही इतर आपल्याला मानून जाणून घेतात. मग त्यामध्ये समजा बासोर समाज असो, बोरड समाज असो किंवा वाल्मिक समाज असो, हे आम्हाला मानून जाणून घेतात. आमच्या संघर्षामध्ये त्यांचाही एक फुल नाही फुलाच्या पाकळीचा अंशभर आंशिक सहभाग त्यांचाही आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही एकमेकांमध्ये सामील होतो. जेव्हा ह्या वर्गवारीची संकल्पना साकारण्यात येईल तेव्हा बौद्ध समाज आमच्याकडून वळलेला असेल बाहेर, मातंग समाज आमच्याकडून बाहेर वळलेला असेल, वाल्मिक समाज म्हणा, सुदर्शन समाज म्हणा, हाही एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे. मग आपण वाचलो शिल्लक 1 किंवा 2 जात. मग ह्या 1 किंवा 2 जात मिळून आपण शासनाशी संघर्ष करू शकत नाही, लढा देऊ शकत नाही. आता 59 जाती आहेत, 59 जातीने एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा तुकडोजी महाराज म्हणा की तुकाराम महाराजाच्या म्हणीप्रमाणे आपण यावर हे आभाळ मोजू शकतो. तर म्हणायचा उद्देश असाच आहे की आपला होकारही नाही आणि नकारसुद्धा नाही, परंतु भविष्यामध्ये जर आपल्याला आरक्षणाचा मुद्दा घ्यायचा असेल तर असा घ्यायला पाहिजे. कारण आरक्षण हे कधी मिळतं, आरक्षण मिळतं आपल्या समाजाच्या जनगणनेनुसार. म्हणजे आपली जी लोकसंख्या आपली जी लोकसंख्या आहे ती आणि 2011ची जी लोकसंख्येची जनगणना आपल्या समाजाची झाली तर मला असं वाटतं आहे की खूप लाजिरवाणी होती ती. कारण तिथं फक्त 40,000 महाराष्ट्रात, ठीक आहे ना, म्हणजे माझ्या आकड्याप्रमाणे सांगतो तर 39,000, मी तर जास्त सांगितले 40 सांगितले, तर 40,000 लोकसंख्या जर महाराष्ट्रात मांगारोडी समाजाची असेल तर ही एक दुःखद बात आहे. कारण ज्या अर्थी माझा समाज मांगगारोडी हा समाज अशिक्षित आहे, ज्यांना कुटुंब नियोजनाचं काही नॉलेज नाही, जिथं एका घरामध्ये 6, 5, 7 अशीच मिळतील, तुम्हाला एक हम एक हमारे दो असातला कुठंच नियम लागू होत नाही. मग अशा ठिकाणी आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 40,000च पब्लिक असू शकते का, हा पहिला प्रश्न. हे बघा, मागे 2011चा जो सेन्सस आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मांगारोडी समाजाची लोकसंख्या ही 39,000 जाहीर केली. पण त्यामध्ये मांगगारोडी समाज आजच्या 15 वर्षा अगोदर अशिक्षित जास्त प्रमाणात होता, पूर्ण नाही पण आजच्यापेक्षा जास्त प्रमाणात होता. आणि त्यापर्यंत शासकीय लोक गेली, चौकशी केली किंवा आपल्यापैकी कोणता एखादा कार्यकर्ता शासकीय लोकांना BLO वगैरे ज्याला म्हणतो आपण, ब्लॉक लेवल ऑफिसर, ब्लॉक लेवल एजंट, हे गेलेत की नाही गेलेत की फक्त कागदावर दिलं आहे, हा संशयास्पद त्यांचा आकडा आहे. आणि आता मांगगारोडी समाज किंवा समाजाचे इतरही कार्यकर्ते म्हणा, समाज हा जागृत आहे. त्यांना शासन जर त्यांच्यापर्यंत सेन्सस करण्यासाठी जर नाही आलं तर मांगगारोडी समाज आणि मांगगारोडी राष्ट्रीय क्रांती सेना जी आहे ही एवढी सज्ज आहे की ही BLO पर्यंत जाईल आणि आपली अस्तित्वाची ही जी नोंदणी आहे ती स्वतः करेल आणि हा आकडा 4-5 होईल. आणि हे जे आत्ता जे वर्गवारी सुरू आहे, हे वर्गवारी फक्त न्यायमूर्ती बदल समितीने, एकल जी बदल समिती आहे त्यांनी हे सबमिट केलेलं आहे. पण या अगोदर मांगगारोडी या जातीसाठी स्पेशली असे आयोग बनले. त्या आयोगात होते अंतरिकळ, थाडे, विधाते, थाडे आयोग आणि शेवटी आला रेणके आयोग, बाळकृष्ण रेणके. आणि त्यामध्ये आपण अशी डिमांड ठेवली होती की मांगगारोडी या जातीला
म्हणजे समाज बांधवांनी किंवा मांग गारोडी या जातीला 5% आरक्षण लागू करण्यात यावं आणि तसा अहवालसुद्धा सबमिट झालेला आहे. परंतु तो अहवाल आपल्यापर्यंत आत्तापर्यंत पारदर्शी झालेला नाही. यावर आपली काय भूमिका येईल की आपण मोर्चे काढायचे की आपण पुढे जायचं? बघा, सत्ता कोणाची असो, पार्टी कोणाची असो, अगोदर काँग्रेस होती, नंतर JD आली, नंतर ते देवगौडा, आता भारतीय जनता पार्टी आहे. तर काय करते, कुठलाही समाज असो, बॅकवर्ड असो किंवा नाही, त्यामध्ये काय नाव घेतात त्याला, अल्पसंख्याक, हां अल्पसंख्याक, त्यासाठी सरकार शासनाच्या लोकांकडून एक समिती गठीत करते, त्याला नाव देते. आता तुमचं नाव जर रमेशजी असेल, रमेश नाडे, तर त्याला एक 5-10-20 लोकांची 4-5 लोकांची एक कमिटी बनवतात, त्याला नाव देतात रमेश नाडे कमिशन. ते करतात, सर्वे करतात, रिसर्च करतात, त्यावरती आराखडा तयार करतात, सरकारला देतात. त्यासाठी 5-5, 10-10 वर्ष काल हा लोटून जातो. पण सरकार ही रिपोर्ट सरकारकडे दिल्यानंतर सरकार त्यावर अंमलबजावणी करत नाही. म्हणून हे असे जेवढे आता आपण नावं घेतलेत आयोगाचे, हे सगळेचे सगळे फेटाळून टाकलेत आणि समाजाचा त्यामध्ये एक पिढीचा संपूर्ण सर्वनाश होतो. तर आता मला वाटतं ईदात्या असेल, थाडे असेल किंवा रेणके आयोग असेल आणि अंतरोळीकर आयोग असेल, ह्या सगळ्या आयोगांनी काय केलं, रिपोर्ट्स पेश केल्यात, पण त्यावरती आजपर्यंत सरकारने अंमलबजावणी केली नाही, ॲक्शन केली नाही आणि म्हणून समाजाचा बट्ट्याबोळ झाला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले राष्ट्रीय मांग गारोडी समाज क्रांती सेनेचे युवा अध्यक्ष दीपचंदजी शेंडे. आपणास हा ब्लॉग आवडला असेल तर आपण 100% निश्चित सबस्क्राईब करावा, शेअर करावा. धन्यवाद. हा ब्लॉग आम्ही इथं समाप्त करतो.